मला चान्स नसता. मी सांगितलं मी जेवढं वरून काळ आहे त्याचे 10 पट आतून काळ आहे. साहेब, जे मी मेल्यावर होणार आहे ते आता होणार नाही. कळलं? ते अचानक मला थोड्या त्याला काहीच कळलं नाही. आता तसं होणार नाही. म्हणून मी सांगितलं मी लय कपटी, माझ्या गावात हत्तीच होईल. माझं परमानंट व्यवस्था करून जाणार आहे मी. परमानंट रावण बी आला तर त्याच लाईनीत चालला पाहिजे. चला अजून काय कामकाजामध्ये आपल्या मुलीचा इलेक्शन मध्ये पराभव होतो, त्याचं कारण काय? आणि मुलीचा पराभव झाला तर तुम्ही समाजासाठी किंवा गावाकरता किंवा महाराष्ट्राकरता जेवढं दिलं त्याचं दुःख आपल्या मनात किती? दोन गोष्टी. एक पहिला मुद्दा हा की बाबा आपण मी त्या निवडणुकीत नाही 6 महिन्यापासून आधी सांगितलं, जाहीर केलं. मला माहिती आहे माझं दुसरं ऑफिस तयार केलं. मी बसायचं की त्या ऑफिस मध्ये पुन्हा जायचं नाही. त्या निवडणुकीतच आपण काय संबंध नाही. तुम्ही त्यावेळेस मला कधीच ऐकलं असेल जे निवडून आले बिनविरोध निवडणूक झाली. माझ्या इथे 25 वर्षात निवडणुका झाल्या. नीट ऐका, 25 वर्षात निवडणुका झाल्या. ह्या वर्षी बिनविरोध झाली. ह्या वर्षी निवडणूक नाही झाल्या. 8 सदस्य बिनविरोध झाले. 3 पोरी उभं राहिले ते 3 वर्षी राहायचे. आणि माझ्या पोरीचे मी तुला सांगतो तिची शपथ खाऊन ती 2 वर्षाची 4 वर्षाची असेल तेव्हापासून म्हणते मला सगळं व्हायचं. ते त्याला म्हणलं मला नाही व्हायचं, तुला व्हायचं. आणि मी फार मोकळा स्वभावाचा माणूस, मला काही घेणं नाही. पण मी तिला सांगितलं मी तुझ्या प्रचाराला यायचं, मी लोकांच्या पाय पडायचे. तुला लोक केलं म्हणजे ते कमी नाही कळलं नका करू. आणि 8 महिन्याला झालं म्हणजे खाली राहिली तिथे. आणि मी निवडणुकीच्या दिवशी पुढे होतं माहिती तुम्हाला, कर्नाटक पुढं जरा निवडणूक लढायची. तो कर्नाटक म्हणजे नाही तो आपला विषयच नाही. तो काय झालं काय होईल आणि गावची नीती आहे. मला अजून एक सांगतो याच्यातला एवढा सोपा बी नाही की काही आपल्याला शिकायला मिळते, काही समाजाला शिकायला मिळत असत. कधी कशातून काय होतं कशातून काय होणार असतं हा सगळ्याला सगळं कळत असं नाही. 6 महिन्यात काय झालं लोक काय म्हणून राहिले हे तुम्हाला माहिती का? त्याच्यामुळे असं काही नसतं ते. पण त्याचं दुःख तर काहीतरी असं मग कशाचं दुःख? मुलीचे पराभव काही संबंध नाही कुठं त्याचा. कसं काय कसं काय? आणि तिने काय सांगितलं तुम्ही ऐकलं? बघ माझ्या बापाकडेच आहे ते माझ्याकडे थोडीच म्हणून लोकांना मला निवडून द्या. मी ऐकलं अजूनही बघा त्याचा प्रश्न आहे. कर्नाटक मध्ये तुम्ही विचार करा ना. मी स्वतःच मतदान नाही माझं. त्या वार्डात मतदान असून मी मतदानाला नाही गेलो. आमच्या घरात युनियन 6 मतदान आहे त्याच्यापैकी 5 बाहेर होते. 5 बाहेर होते. आम्हाला त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हतं. पाहू लोकांना जे वाटेल ते करतील काय त्याच्यात काय 10-20 मतदान काय करत नाही. 18 मतदान पडली काय ते काय विशेष गोष्ट नाही. काहीच विशेष नाही त्याच्यात. आणि तिच्या बरोबर जे उभा होते तिच्या घरात 80 मतदान होत. किती? घरात 80. म्हणजे विश्लेषण बी आपल्याला करायचं असतं. आमच्या घरात 6-5 बाहेर. हे निवडणूक म्हणून ते नाही. कारण जे निवडून आता जे आमचे सरपंच आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की ही निवडणूकच नाही, त्यांचं पॅनलच नाही. तुमच्या अर्ध्या मोठ्या माणसांनी परत ग्रामपंचायत कशी घाललं पण तुम्ही आज राज्याचं नेतृत्व करताय. नाही तसं नाही. आमचा एक स्वभाव तसं नाही. आमचा एक स्वभाव आमच्या घराचा आमच्या रक्तातला जे सोडून द्यायचं ते सोडून द्यायचं. पुन्हा त्याच्या डोकं लावायचं नाही म्हणजे नाहीच. मी ऑफिस मध्ये जात नाही. खाली ऑफिस केलं ना 85 वर सुद्धा हे 6 महिने आधी केलं. का नाही केलं? त्याला करून द्या ना. त्यांच्यात दखल आपण दिलं नाही ते काम ते होईल ना. हा ते आपल्याकडे आले आपल्याला काही विचारलंय काय मदत करा म्हणले किंवा काही सांगितलं आज मी करतो.
अजून ते येऊन सांगते कोणी तुम्ही याला फोन करा, हे करायचं ते करायचं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, लय लोकांचं म्हणणं आहे तुम्ही का सोडायचं. समजा मला त्या निवडणुकीच्या आधी अटॅकच आला असता तर मी गेलो असतो. मग गावाने काय केलं नाही. उलट मी पाहतोय माझ्या डोळ्यात एखादं आमची पोरं काय करते, नीट समजून घ्या. अजून मला चान्स आहे त्या गावाला दुरुस्त करायला. मी मेल्यावर मला चान्स नसता. मी सांगितलं मी जेवढं वरून काळ आहे त्याचे 10 पट आतून काळ आहे. साहेब, जे मी मेल्यावर होणार आहे ते आता होणार नाही. कळलं? ते अचानक मला थोड्या त्याला काहीच कळलं नसतं. आता तसं होणार नाही. म्हणून मी सांगितलं मी लय कपटी, माझ्या गावात आत्तीच होईल. माझं परमानंट व्यवस्था करून जाणार आहे मी. परमानंट रावण बी आला तर त्याच लाईनीत चालला पाहिजे. चला अजून काय कामकाजाबद्दल प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक माणसाच्या मनामधला हा प्रश्न असेल कदाचित. कसं असतं, आपण पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींपर्यंत सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य सरपंच, उपसरपंच पोहोचू शकत नाही. पण शरद भाऊ किंवा मग भास्करराव पेली साहेब असतील किंवा पोपटराव पवार साहेब असतील, कधी काळी आपल्याला एखादा प्रश्न किंवा एखादं बजेट बनवण्यासाठी आपल्याला त्या लेवलच्या लोकांपर्यंत बसायला मिळतं. तर गावचं नुकसान तुम्ही आज सरपंचाने हे केलं पाहिजे, सरपंच हे करू शकतो, एवढं सर्व तुम्ही सांगितलं. आमच्यासारख्या लोकांना पटलं. जो सरपंच ऍक्टिव्ह असतो तो गावासाठी खूप चांगलं करतो. पण केवळ एखादा अडाणी सरपंच किंवा त्याच्यामध्ये लायक नसताना देखील केवळ एखाद्या गटामुळे त्या सरपंचाला त्या खुर्चीत बसायला मिळतं, गाव 5 वर्ष मागे येतं. याच्यासाठी शैक्षणिक किंवा काय एखादं लायक माणूस त्या ठिकाणी बसला पाहिजे, याच्यासाठी काही व्यवस्था लावता येईल का? आता ते आहे. आणि आम्ही काय म्हणतो, आता जे सरपंचाला नंतर ट्रेनिंग दिलं जातं हे आम्ही आधी द्यायचा प्रस्ताव टाकले त्याच्या आधी त्याला ट्रेनिंग द्या. आणि असंही धरलं एवढं होऊन मी काही प्रश्न असे ते सरपंचाला सोडवता नाही येणार, तर ते अगोदर शासनाने सोडवण्यासाठीच आम्ही त्या समस्या मांडलेल्या आहेत, जेणेकरून ते शासनाकडून झालं पाहिजे. आता समजा एखादं मी केलं नाही घेत जन्माची नोंद, कारण तुझ्या लग्नाची नोंद नाही, पण हे सगळं सरपंच नाही करू शकत. ही कुवत त्याच्याकडे नसेल ते घेऊन टाकेल नोंद, म्हणजे पुन्हा त्या प्रथा चालू झाल्या ना. एक प्रकारे तो अंधश्रद्धेतला भाग आहे. म्हणून त्याला आम्ही जे सांगतो ना काही किस्से, ते गमतीसाठी सांगत नाही, तुम्हाला तुमच्या अधिकारासाठी सांगतो. तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही काय करू शकता याच्यासाठी सांगतो. याच्यासाठी सरपंचाला आता आमचं म्हणणं असं आहे, शासनाने 3 दिवस आधी फॉर्म भरायच्या आधी ट्रेनिंग दिलं पाहिजे की तुला काय काय करायचं. आणि मग 2 गटाचे 3 गटाचे लोक राहतील, ते सगळे ट्रेनिंगला जातील. म्हणजे 9 जागा असल्या तर 27 हुशार होतील. जाते ना मध्ये तसे फॉर्म भरता यायचं नाही, त्या पैसे देऊन जातील. ते बरोबर आहे, सरपंचाला ज्ञान नाही आणि ग्रामसेवक कळून देत नाही. असा बी आहे ना, ग्रामसेवक पुढे डोक्याला दान करीत बसून गेला हुशार. विचारा, बिंदास विचारा, मला काय वाटत नाही त्याचा. काय पण विचार, काय बसून विचारा, उभारायची गरज नाही. काय मनात शंका असेल तर विचारा. आता नाही वाटलं उद्या विचारा. माझा नंबर 9405 64 कधी विचारा, तुम्ही सांगा. आम्ही इथं होतो, वराळाला मिटिंगला आलो होतो. 9405 64 64 64. फक्त सकाळी 8 ते रात्री 8 करा. आपलेच माणसं. मला रात्री तुमच्या सोबत्यानं किती वाजता फोन करा विचारा. 12 वाजता. आता 12 वाजता गेलो, झोपाव कधी, उठाव कधी. ते जागी होते म्हणून नाही केलं, पण ह्यो झोपला असेल याची विचार केला. आणि खूप लोक फोन करतात. बोला बोला. तुमची करिअरची सुरुवात करताना तुम्ही काहीतरी निश्चय धरला असेल, मला सरपंच व्हायचं किंवा मला काय. इंजिनियर नाही, कॅरियर नाही. माझा एक स्वभाव आहे, जे तुमच्या नशिबाला काम आलं ते तुम्ही मन लावून करा. आणि तुम्ही हे सगळं काम करत असताना, तुम्ही गावाला घडवत असताना स्वतःमध्ये जे काय बदल करत गेले
त्याच्यासाठी कोणाचा आदर्श ठेवला, कोणाला मी गुरु तुम्हाला मानला? एका शब्दात सांगितलं, तुम्ही लक्ष देणं माझा स्वभाव आहे. तुमच्या नशिबाला जे काम आलं ते मन लावून इमानी इतबारी करा, ते बाकी ऑटोमॅटिक होते. ते तुम्हाला कशाचीच गरज नाही. मी लोकांना शिकवलं किंवा लोकांना ओळख लावलं हे तुम्ही डोक्यातून काढा. मी माझं काम इमानी इतबारी केलं, लोक त्याच्यात आले. रात्री तुम्ही सांगितलं किंवा मी हॉटेल मालकाकडून शिकलो. हा ते म्हणजे शिस्त वळण कामाला होतो. लोक थोडी ऐकते हो आपलं, कोण ऐकतं कोणाचं. या जगात ऐकायचं म्हणलं का गेलं. पण अजून एक माझा अनुभव आहे, तुम्ही इच्छा करा ना, मला हे असं झालं पाहिजे, असं केलं पाहिजे. मी 20 देशात फिरलो, पाहिलं. आपल्या देशात 3 राऊंड झाले माझे सगळ्या राजधान्या. तुमच्या मनात आलं, माझा एक ठाम विश्वास आहे, ईश्वरानं आमच्या अंगात अशी शक्ती दिलेली आहे. जर तुम्ही इच्छा केली की नाही मला हे करायचंय, नाही माझं असं झालं पाहिजे, नाही मला असं वाटतं, देव पुरी करतो, ऑटोमॅटिक करतो. तुम्हाला एक उदाहरण सांगू की याच्यातलं, खूप उशीर झाला आपला. ते रामाची बायको सीता एकदा वनात तिने इच्छा व्यक्त केली होती, माहिती का? काय इच्छा व्यक्त केली होती तिनं? ती हरणाचं काय चोळी शिवायची नव्हती. ऍक्च्युली नीट अभ्यास करा. ती वनात होती, तिला इच्छा करायचा अधिकारच नाही. त्यातल्या त्यात काय ती त्या हरणाच्या कातड्याची काऊन केलं तिने? त्या हरणाच्या कातड्याचं का म्हणले माहितीये का? कारण ते हरणाचे कातडे कशाचं होतं? सोन्याचं होतं. सोन्याचं हरिण होतं ना ते. म्हणजे सोन्याच्या कातड्याची मला चोळी शिवा अशी तिची इच्छा झाली आणि तिने ती नवऱ्याला सांगितली. देवानं काय केलं पुढे माहितीये? चोळी काय घेतली म्हणे, तेच उचललं तिला तिथून फार सोन्याच्या लग्नात नेऊन टाकलं. इच्छा तर करा, इच्छा तर करा ना तुम्ही चांगली. पुढे तिला सुख मिळालं नाही मिळालं तिचं, पण तुम्ही इच्छा केलं होऊ शकते ना. म्हणून आमच्या सरपंचानं माझं म्हणणं लक्षात आलं, इच्छा तर करा. मला माझ्या गावाला असं करायचं, मला असे माझ्या गावचं हे करायचं, मला माझ्या गावाला ते द्यायचं. आणि कोणी माईचा लाल उपजत ज्ञानी नाहीये. तुम्ही जसे जसे करत जाईल तसे तसे तुम्हाला ऑटोमॅटिक कळत जातं, पुढचा रस्ता सापडत जातो. आमचं तसंच झालं. आम्ही काही नकाशा बनवला का नाही? तुम्ही रात्री माझ्याचं ऐकलं का? एक जणांना उलट भांडं बसवलं होतं, भांडं उलट बसवलं सरकारचं. मी जाऊन पाहिलं तिथं, अरे बापरे म्हणलं असा प्रॉब्लेम. मग ते उजून खोलून तो भांडे घेतलं, गेला तो काळ. राहत नाही ना, म्हणजे सगळ्याला सगळं ज्ञान. माझा तर विषयच नाही, मला याचं काही घेणं नव्हतं, मला कळतही नव्हतं, आपला काही विषय नाही. मी अजूनही रात्री सांगितलं, 25 वर्षे काम करून मला अर्ध कळलं नाही आणि हा कळायचा विषय नाही. वेद कळणं सोपं, तिने सुद्धा माझं कुठेतरी ऐकलं, ती म्हणलं वेद कळणं सोपं, गाथा कळणं सोपं, गीता कळणं सोपं, ग्रामपंचायत कळणं भयानक अवघड आहे, भयानक अवघड आहे. लय काम आहे ना माणसाचं, नखापासून ते केसापर्यंत. बरं हे 2000 4000 अलग अलग जातीचे, अलग अलग डोक्याचे, हे रानडुकर सांभाळायचं खायचं काम नाही. याला माणूस कसं पाहिजे? याला कधीच घरातले 4 माणसं आपलं ऐकत नाही, यांना एका दोरीचा पण होऊ शकतं. म्हणजे त्याला काही तुम्ही सूत्र काय पिंजरे काहीतरी केलं, अनेक प्रकाराने केलं तर होतं. आणि तुमची भावना चांगली पाहिजे, सगळ्यात महत्वाची भावना. मला गावासाठी लोकांसाठी ही गोष्ट चांगली करायची, करा. आता विरोधक म्हणते माझं 20 लिटरचं पाणी फुकट आरोच त्याच लागणार. माझं विरोधक कोणतं म्हणणे विकत येईल गावातलं. माझ्या ट्रॅक्टरला 25% सबसिडी. ट्रॅक्टर कोण होतं लागते नांगराला? विरोधकी, महाविरोधकी म्हणून 25 नाही न्यायचं असं होईल का? नाही, त्याला अक्कल आहे, 25% फायदा होतो. तिथे विरोधकाचा काही संबंधित नाही. आपण अशा गोष्टी केल्या पाहिजे की त्याला पर्याय नाही ठेवायचा, त्याला पर्याय ठेवायचं नाही, त्याला ठेवायचं नाही. त्याला अजून काय आहे कामाच्या बाबतीत काय आहे का? काय असलं तर विचारा. पोपटराव पवार महाराष्ट्राच्या आदर्श सरपंच म्हटलं तर पहिलं नाव तुमच्या इथं महाराष्ट्रामध्ये. तर भविष्यात प्रशासनाची तुमची एवढी माहिती कोणालाच नाही बऱ्यापैकी. तर भविष्याच्या राजकारणामध्ये तर तुमच्या नेतृत्व जर महाराष्ट्राला मिळालं, याच्यामधून सर्वांगीण विकास होऊ शकतो
ग्रामपंचायती पण सुविधा सुपर्ण होऊ शकते. तर आपली काही इच्छा आहे का किंवा भविष्यात राजकारण ना राजकारण निवडणं हा विषय संपून गेला आपला तेव्हाच तो मुद्दा नाही तो नाही. हा जाऊन लोकांना भेटून तुमच्या गावात येऊन तिथे 2 दिवस राहून 2 घंटे राहून काय करता येते का सांगता येते का निवडणूक नाही राजकारण. सरपंचातून की विधान परिषदेला घ्यावी लोक म्हणून आम्ही मसुदेमध्ये घेतले. ते इकडे आता असं बी तुमच्या माहिती 3 महिन्याला आमचे सगळे सचिव असते मुख्य सचिवासहित सगळे असते 3 महिन्याला मिटिंग असते. कोणा सगळं मला राग म्हणून नाही कोणाचा अपमान म्हणून नाही. आमदार तरी सचिवापाशी बसतो सगळे काय पाहिजे माणसाला जर ठरवलं तर तुम्हाला मानपान आणि आपला विचार घेते तिथे त्याला किंमत. मी पहिले तुम्हाला सांगितलं काय आमदार काय आहे काय आमदाराचं काय विषय काय म्हणजे सर्वसामान्य आता जो आम्ही तिघांनी मिळून हा विषय मांडला पोपटराव पवार साहेब यांनी आणि जो कागद आम्ही तयार करून शासनाला देतो ते काय तो कशाचा भाग येतो आणि कशाचा आहे त्याच्यात आम्हाला मानधन निघाला का आम्हाला रोडचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचंय नाही. एका तालुक्यापेक्षा काम केल्यापेक्षा महाराष्ट्रासाठी काहीतरी होईल ना ते नीट समजून घे. त्याला यश येईल का नाही येईल त्याच्यातलं किती मान्य होईल मला माहित नाही पण झालं तर काहीच काही होईल ना. का विचारते सगळं कोणताही सरकार असू द्या मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री त्या लोकांकडे काय येते काय विचारते का त्याला जे करायचे ते करतील शेवटी तो भाग वेगळा पण विचारांचं काम घेते. मुख्य सचिवासारखा माणूस जर आम्हाला विचारतो तर काहीतरी ठीक आहे ना शेवटी निर्णय ते घेते ना आपलं काय म्हणणं नाही. आणि आम्ही काय मोर्चात दांगडून रस्ता रोखून मारडं ओढून तू मागे ओढवते लोक नाही. जेवढं होईल शासनाच्या डोक्यात घालून तेवढं आम्ही करायचं पण करत राहू आम्ही काय बंद पडणारे लोक नाही बंद पडायचा विषय नाही. चला अजून काय आहे आपल्या भाषणामधून मी अनेक वेळा ऐकलेले आहे आपण म्हणता की मला 25 वर्षात ग्रामपंचायत समजली तर आता बरेच म्हणजे सरपंच वर्षभर 6 महिने पद भूषवतात तर तुम्ही त्या दृष्टीने काही शासनाकडे मागणी करणार आहे हे पण आहे हे तर हटलेलं आहे. मी म्हणलं 7 वर्षाचे करा बदललं नाही 7 वर्ष म्हणतो म्हणजे निवडणुकी त्याच्यात आहे माझं लवकर होणार नाही ते घटनेत ते नाही पण आणि काही गोष्टी मी का म्हणलं तुम्हाला बोलताना सांगितलं काही गावात सोडायचे आहे काही सरपंचांना सोडायचे काही जिल्हा परिषदनं सोडायचे काही राज्य सरकारनं सोडायचे काही केंद्र सरकारने सोडायचे पण ज्या गावातल्या आहे त्या आपण सोडा ना गावातल्या आपण सोडा ना आपल्याला काय प्रॉब्लेम आहे सोडायला. गावातल्या समस्या आपल्या गावच्या हे बघा कोणी आमदार येऊन तुमच्या गावात नाच करीत नाही दुसऱ्या गावचे लोक येऊन कचरा करीत नाही आपले प्रश्न आपण सोडा. लोकांना सवय अशा लागल्या परवा दिवशीचा आमचा एक बजाज नगरचा किस्सा मला झाडं लावायच्या उद्घाटनाला बोलवलं त्यांचा सप्ताह होता कसा तुम्ही ऐका लोकांना सवय कशा लागल्या सांगतो. आता तिथे जवळजवळ 70-80 1000 घर आणि त्यांच्या घराचं डिझाईन म्हणजे त्यांना चौकून 8-8, 9-9 फूट जागा सोडलेली त्यांच्या घराला कारण ते शासकीय डिझाईन आहे ना कळलं की नाही कळलं त्याने एकानं जागा ठेवली नाही ती पुरे पत्र टाकून घेतली तिथं अख्ख्या त्या झाड नाही लावलं काहीच नाही ते पत्र टाकून घेतले तिथे काय काय करायचं ते केलं आणि आता इकडे जागा धुंडी ते झाड लावायचा प्रयत्न करते फोटो काढले आणि मला बोलले त्या कार्यक्रमात म्हणलं कार्य आराम करावं. त्यांची किती जागा त्यांनी दाबली ते सांगितलं ते म्हणे आम्हाला झाड लावायला जागा नाही तुम्ही त्याला घरीच सांगितलं 80,000ची किती जागेवर तुम्ही अतिक्रमण केलं आणि लोकांच्या इकडे येऊन फोटो काढायचे पेपरला द्यायचे धंदे करतात छोट्या हो मला वाटलं त्याला पूर्ण आणलं पण नंतर त्यांनी कबूल केलं की साहेब आमचं चुकलं ही गोष्ट खरीच आहे म्हणजे आमच्या डिझाईन मध्ये ते असताना तिथं झाड लावायचं होते त्याला इकडं काय काय कुठं करायची गरज नव्हती. किती झाडं लागले असते तिथं आमच्यातली सवय सांगितली ना तुम्हाला आमचं काही नाही गेलं पाहिजे आमच्याला धक्का नाही लागला पाहिजे गाव चांगलं झालं पाहिजे असं कसं होईल असं होणार नाही. प्रत्येकाने काही ना काही त्याच्यात तुम्हाला योगदान देणंच आहे. सरपंचाने सरपंचाचे सदस्याचे लोकांना लोकांचे महिलांना महिलांचे केलं पाहिजे.
आणि कळत नाही का आपल्याला? तुम्ही अजून खेड्यात बाई गल्ल्या झाडते, तुम्ही पाहिलं तर रस्ते, बारकाईनं अभ्यास करा. ती बाई तिच्या घराकडून इकडे झाडते, तिनं कधी इकडून तिकडे झाडेल तुम्ही पाहिलं? नीट ध्यान करा. ती तिच्या घरातून झाडी आणि तिने इकडे अर्धवण लावून देते, चालली तिने इकडून तिकडे नेलं की ते घाण कधी. हे बघा, तिच्या झाडाची कुवत आहे, मेहनत करते, पण ती चुकली कुठं फक्त. ती का चुकली? इकडे गोळा करून काय करू त्याच? हे बारीक समस्या आहे साहेब. या हे ग्रामपंचायतीने तुम्ही पहा साहेब, दर गावात बाया झाडत्या, पण झाडता कसं इकडून इकडे? हा, ती झाडीत नाही का? झाडते. माझं का करते याचा विचार करावा लागेल ना आपल्याला. उलट बिनपगारी झाडते ती, तिचे उपकार आहे. अशी बी बाजू आहे ना तिची, तिला का पगार देतात ग्रामपंचायत गल्ली झाडी. लई समस्या आहे गावामध्ये, अनेक समस्या आहेत, पण त्या बारकाईनं बसून लोकांना सोडणं लय गरजेचं आहे. सोडणं लय लय गरजेचं आहे. चला काय आहे अजून? चला